भगवा टायगर ग्रुपचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रामदासभाई पाटील यांनी आज आनंद हॉस्पिटल येथे डॉक्टर कुमार विवेक यांना डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा दिल्यात। तसेच आपले मनोगतही व्यक्त केले आहे व इतर हॉस्पिटलमधील पेशंटची विचारपूस देखील केली आहे। भाई काय सांगाल? बघता डॉक्टर डे आहे आणि त्या निमित्तानं भरपूर सर्वजण येतात आणि डॉक्टरला शुभेच्छा देतात। आपणही आला भगवा टायगर ग्रुपच्या पण महाराष्ट्र राज्य अध्यक्ष आहात, कसं शुभेच्छा द्याल आपण? खरं तर सर्वप्रथम मी डॉक्टर सरांना, ते स्वतः या आनंद हॉस्पिटलचे मालक आहेत, ऑनर आहेत आणि त्यांच्या मॅडम देखील म्हणजे एवढे सर्व मेहनत करतात आणि पूर्ण टीमला पहिले प्रथम मी खूप खूप शुभेच्छा देतो डॉक्टर दिनानिमित्त। आणि खरं तर डॉक्टर म्हणजे हा दुसरा देव आहे, कारण जेव्हा एखाद्या पेशंटला दुखापत होते तो डॉक्टरकडे नाही गेला तर कुठेही आपण बोलतो ते जडीबुटी वगैरे वनस्पती खाऊन आता काय ते चालत नाही। खरोखर त्याला डॉक्टरांकडेच यावं लागतं आणि तेव्हाच त्याच्यापासून आजारापासून सुटका होते। तर दुसरे देव हे डॉक्टर आहेत। पाहायला गेलं तर बघता एक एमआयडीसी तलोजा एमआयडीसी मध्ये एक उत्कृष्ट असं हॉस्पिटल पाहिजेच होतं आणि इथले जे ग्रामस्थ लोक आहेत तिथे जे गावखेडे आहेत त्यांच्यासाठी उपलब्ध सुविधा चांगली द्यायचं वाटतं। ते बरेच वर्षापासून आता सुविधा देतात। प्रथम ते नवीन पनवेलला त्यांचा क्लिनिक हॉस्पिटल आहे तिकडे, त्याच्यानंतर नावडा जे कॉलनी आहे तिकडे मला वाटतं 5-6 वर्ष डॉक्टर साहेब तिकडे, 6 वर्ष झाली। मग त्याही एक विजन केला की बाबा चला तिकडे एमआयडीसी मधले इंडस्ट्रीमध्ये अपघात होतात, कंपनीमध्ये बरेचशा दुर्घटना होतात, तर आपण जरा तिकडे एक संकल्पना रचूया। मग त्या इकडे हॉस्पिटल जे एक कोहिनूर या कंपाऊंडमध्ये इकडे ते एक हॉस्पिटलचं उभारलं आणि आम्हाला देखील या जनतेला देखील इकडे स्थानिक जनतेला पाहिजे होतं की जवळ असं हॉस्पिटल व्हावा आणि चांगली सुविधा। आता तुम्ही बघाल इकडे बाहेर त्याही डॉक्टरांची अशी लाईन लावलेली आहे, म्हणजे कुठल्या आजाराला कुठला डॉक्टर पाहिजे आणि कुठला स्पेशलिस्ट पाहिजे ते त्याही पूर्णपणे एकदम विजन, तो डॉक्टरांचे फोटो सगळं नाव नंबर असे कुठल्या हॉस्पिटलला भेटत नाही। आणि मी देखील इथं माझे मांडीला एक गाठ होती, ते काय बोलतात त्याला, लॅफोमा, त्याचा या सरांकडे ऑपरेशन केला आणि मस्त एकदम चांगलं रिझल्ट आला। आणि त्यांच्याकडे जी टीम आहे, मग साईन हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर देखील त्यांच्याकडे, इकडे त्यांचे नातेवाईकच आहेत, ते देखील इकडं त्वरित येतात। त्याही जेव्हा पण ते सांगतात की सर इकडे या, तर मग जसं स्किन डॉक्टर असतील, म्हणजे सर्व फॅसिलिटी या हॉस्पिटलमध्ये हो मिळतात। हो हो, ते स्वतः स्पेशलिस्ट आहेत ना मॅडम, हार्ट स्पेशलिस्ट आहेत आणि विविध ठिकाणी मुंबई वगैरे साईन मोठ्या मोठ्या हॉस्पिटलांना व्हिजिट असते त्यांची। तर असं जेव्हा आपल्याला डॉक्टर आणि सर्व आपल्या एमआयडीसी मध्ये जर अवेलेबल आहे, तर तुम्हाला डी.वाय. पाटील किंवा मेडिकवर किंवा अपोलो एवढे मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करायला लोक जाऊ नये। तर माझं असं त्यांना सांगणं आहे स्थानिक लोकांना की 10-20 लाख रुपये तिकडे घालवण्यापेक्षा इथे 1-2 लाखात तुमचं काम होतं ना। आणि त्यांच्याकडे सर्व डॉक्टर टीम, पूर्ण फॅसिलिटी सर्व अवेलेबल आहे। तुम्ही इकडे या, इकडे तुम्हाला पाहिजे ती मशिनरी आणि पाहिजे ती टेक्नॉलॉजी आणि त्याच माध्यमातून ऑपरेशन करू शकतील, असे ते खंबीरपणे उभे आहेत डॉक्टर सर। आजच्या दिनी कशा तुम्ही परत इकडे त्यांना शुभेच्छा द्या? आजच्या दिनी त्यांना डॉक्टर म्हणजे हे दुसरे देव आहेत आणि ते देवाला यायला टाइम लागतो, पण डॉक्टर त्वरित येऊन आजार आपला दूर करतात, म्हणून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या भगवा टायगर ग्रुपच्या वतीने। आणि मी स्वतः अध्यक्ष आहे, त्याच्यामुळं त्यांच्या टीमला खरोखर सॅल्यूट आहे।